हाय नमस्कार सगळ्यांना। तर ना आज दाल बाटी बनवायची होती, जी गुजराती रेसिपी आहे ती खूप म्हणजे असं पहिल्यांदाच मी बनवत आहे। तर म्हटलं आज एकदा आपण ट्राय करून बघावे कशी होती काय नाही। तर त्यासाठी पीठ घेतलं, त्यानंतर बारीक रवा टाकला त्याच्यामध्ये आणि रवा टाकून थोडंसं पाणी टाकून ते पीठ मळून असं घट्ट मीडियम प्रकारचं पीठ मळून घ्यायचं। तर माझ्याकडून तेल राहिलं होतं टाकायचं म्हणून लक्षात आलं परत। तर तेल गरम केलं थोडंसं आणि गरम तेल करून त्यावर हे केलं, मोहन टाकलं तेलाचं, म्हणजे ते जी आपली दाल बाटी असते ना ती अशी छान खुसखुशीत व्हावी त्यासाठी गरम तेल केलं आणि ते टाकलं आणि घट्ट असं पीठ कणिक मळून घेतली। तुम्ही बघू शकता घट्ट एकदम, पातळ अजिबात कणिक मळायची नाही तर डाळ बाटी व्यवस्थित होत नसती। तर एकदम अशी घट्ट आपण पापड वगैरे कसं लाटतो आणि पापडाला जसं कणिक मळतो ना त्याच पद्धतीने हे कणिक मळून घेतलं होतं। आणि त्यानंतर चाकूने त्याचे 4 ते 5 असे त्याचे गोळे करून घेतले। तर इथं बघू शकताय तुम्ही 4-5 असे त्याचे गोळे करून घेतले त्या कणकीचे। आणि त्यानंतर असं बारीक बारीक आपण जसं चपातीला उंडा तयार करतो ना सेम त्याच पद्धतीने असा त्याचा उंडा तयार केला। पहिल्यांदाच रेसिपी मी ट्राय करत आहे, म्हटलं एकदा बघावी कशी होती काय नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा एकदा। गव्हाचं पीठ, बारीक रवा आणि मीठ टाकलं होतं थोडंसं आणि त्यात ओवा आणि जिरी पण मॅश करून अशी टाकली होती। तर बघू शकता कणिक अशी किती घट्ट आहे आणि जितकं ते घट्ट कणिक असेल ना तेवढं आपली ती जी काय दाल बाटी असते ती एकदम भारी होते। तर इकडं 1 तांब्या मी पाणी घेतलं होतं, ते चांगलं उकळू दिलं, अगोदर गरम होऊ दिलं पाणी आणि त्यानंतर जे काय आपलं कणकीचा मी बारीक बारीक असे गोल उंडे तयार केले होते ना ते त्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून दिले आणि अर्धा तास त्याला चांगलं वाफवू दिलं। आपण जे आपल्याकडे चाळणी असते ना त्या चाळणीला तेल लावून जरी ते गोंडे आपण तयार केलेले त्याच्यावर टाकून वाफवू दिले तरी पण चालतं, पण मी डायरेक्टली असं उकळत्या पाण्यातच ते हुंडे तयार केलेले असे टाकून दिले होते। आणि बघू शकता तुम्ही हुंडे पण छान असे शिजून निघाले होते आणि आतपर्यंत शिजले होते। तर चाकूला सुद्धा असं त्याचं चिकट वगैरे काहीच लागलं नव्हतं, याचा अर्थ ते पीठ जे आपलं ते एकदम छान शिजलं गेलं होतं, आतपर्यंत वाफवलं होतं। तर अशा पद्धतीने मी चाकूने त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले, असे बारीक काप केले त्या ह्याचे। आणि त्यानंतर तेल गरम करायला ठेवलं होतं। तर तेल छान गरम झाले की पहिल्यांदा म्हणजे असा मोठा गॅस ठेवला आणि मोठ्या गॅसवरती ते भाजून घेतलं आणि नंतर मीडियम गॅस केला आणि लालसर रंग येऊपर्यंत छान असं ते आतपर्यंत भाजून घेतलं। कुठलाही तळणीचा पदार्थ असला ना की नेहमी मध्यम आचेवरच भाजायचा किंवा तळायचा, जेणेकरून ते आतपर्यंत छान तळला जातो। तर मी सुद्धा सुरुवातीला 1-2 मिनटं मोठा गॅस ठेवते आणि त्यानंतर बारीक आचेवरती छान असं ते तळून घेत असते। तर बघू शकता तुम्ही त्याचा पूर्ण असा वेळ लागतो बारीक गॅसवर हे तळायला, पण आतपर्यंत छान तळले जाते तळणीचे पदार्थ। तर त्यासाठी आणि बघू शकता तुम्ही त्याचा कलरसुद्धा बदलला पूर्ण आणि लालसर असा कलर आला होता आणि खूप छान लागली। पहिल्यांदाच ट्राय केली होती पण छान झाली ती। आणि इकडं मी डाळ म्हणजे डाळीसाठी मुगाची डाळ आणि परत आपली तुरीची जी डाळ असते 2च प्रकारच्या डाळी घेतल्या होत्या आणि त्या डाळी त्याचं वरण तयार केलं आणि जे काय डाळ बाटी जे काय असते ती छान अशी तळून घेतली होती आणि बघू शकता तुम्ही। तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धतीने मी केलेली आहे, तुम्ही सुद्धा करून बघा आणि ही दाल बाटी कशी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जे कोणी नवीन असतील ते नक्की सबस्क्राईब करा। तर चला भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।